एक महत्त्वाची बातमी। राजेंद्र हगवणे सुशील हगवणेला घेऊन पोलीस शिवाजीनगर कोर्टाकडे रवाना झालेत। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सासरा आणि दीर दोघांनाही अटक झालेली आहे। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे शिवाजीनगर कोर्टाकडे सध्या रवाना झालेत। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। योगेश, काय सविस्तर अपडेट? राजेंद्र हगवणे आणि एकूण त्यांच्या कुटुंबातले इतर सदस्य अर्थात सुधीर हगवणे या दोघांनाही आता कोर्टात हजर केले जाणार आहे। मात्र त्यापूर्वी याच पुणे शिवाजीनगर कोर्टाच्या बाहेर भाजपच्या महिला आघाडीकडून तीव्र असं आंदोलन केले जात आहे आणि या हगवणे कुटुंबियांच्या विरोधात घोषणाबाजी केली जात आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी या भाजपच्या महिला आघाडीकडून केली जात आहे आणि जवळपास तासाभरापासून या कोर्टाच्या परिसरामध्ये तणावाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि या सगळ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून देखील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। राजेंद्र हगवणे आणि सुधीर हगवणे या दोघांनाही पहाटेच्या सुमारास पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यांची मेडिकल करून त्यांना कोर्टात हजर देखील केले जाणार आहे। या दोन्ही आरोपींना नेमकी काय शिक्षा मिळणार याकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचं शहराचं राज्याचं लक्ष लागून आहे। मात्र त्यापूर्वी या आरोपींना खरं तर वेगवेगळ्या सामाजिक संघटना राजकीय पक्षांकडून जोरदार असा विरोध होताना दिसतोय आणि या सगळ्या आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी सुद्धा या सगळ्या पक्षांकडून केली जाताना पाहायला मिळते। दुसरीकडे ज्या ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलं होतं ज्या बावधन पोलीस स्टेशनला त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर देखील ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं होतं आणि आता आपण पाहू शकतो या सगळ्या भाजपच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडे एक बॅनर देखील आपल्याला पाहायला मिळतं ज्या बॅनरवरती जाहीर निषेध आणि या सगळ्या नराधम आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशा पद्धतीची मागणी या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडे काय तुम्ही आंदोलन करतात, काय नेमकी मागणी करतात? वैष्णवी हगवणे या मुलीचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। हुंडाबळी पैशाअभावी त्या ठिकाणी तिचा मृत्यू झाला। हगवणे कुटुंबियांना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे। शेवटी तळहाताच्या फोडाप्रमाणे आपले आई वडील आपल्या मुलीला जपत असतात, वाढवत असतात आणि लग्न करून त्या ठिकाणी त्या मुली सासरी जातात। सासरच्या मंडळींनी असा छळ करायचा ते पण हुंड्याअभावी, पैशाअभावी। मला सांगा आज तिला इतकं मारलं, अक्षरशः अंगावर एवढे मोठे मोठे व्रण होते। तिचे वडिलांची त्या ठिकाणी वडिलांनी त्या ठिकाणी सांगितलं। मला असं वाटतं की ह्या हगवण्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही। आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही हे आंदोलन करतोय आणि आमची सगळ्यांची हीच मागणी आहे की त्या ठिकाणी त्यांना फाशीची शिक्षा ही त्वरित आणि फास्ट ट्रॅक मध्ये ही कोर्टाची हे सुनावणी झाली पाहिजे, लवकरात लवकर ही केस मध्ये व्हावी असं म्हणणं आहे। मात्र या दोघा आरोपींना फरार होते 7 दिवस लागले पुणे पोलिसांना त्यांना अटक करण्यात। कुठेतरी उशीर झाला या सगळ्या पुणे पोलिसांकडून जी कारवाई अपेक्षित होती ती होताना दिसत नाही। धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।